श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, नशिबानं मिळालेली गोड माणसं ही क्षणिक झालेल्या त्रासानं कधीच तोडून टाकायची नसतात. कारण काय सांगावं, उद्या आपल्याकडे सगळं असेल, पण सोबतीला कोणी हक्कानं भांडणारं, रुसणारं आणि छोट्याशा समजुतीनं लगेच खुदकन हसणारं गोड प्रेम हे आयुष्यात नसेल. म्हणून ते दुःख अनुभवण्यापेक्षा आपल्या गोड माणसाशी आणि नात्याची काळजी घेणं हे खूप गरजेचं असतंय. चांगल्या हृदयानं खूप नाती बनत असतात आणि चांगल्या स्वभावानं ती नाती जन्मभर टिकून राहत असतात. श्रोते हो, आपलं आयुष्य हे क्षणभंगुर आहे. प्रत्येक नात्याची कदर करा आणि आपल्या गोड माणसांची काळजी घ्या. नक्की विचार करा. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. सूर्यास्त होतो, सूर्योदय होतो, पण सूर्य कधीच विझत नसतो. आपल्याजवळ पैसा असला की लोक खेटून बसतात आणि पैसा नसला की तीच लोक पद्धतशीरपणे रेटून टोमणे मारत बसतात. साथ त्याला द्या ज्याची वेळ खराब आहे, साथ त्याची सोडा ज्याची नियत खराब आहे. दुःख तर तेच देतात ज्यांना आपण हक्क देतो, नाही तर परके चुकून धक्का लागला तरी स्वारी बोलतात. मेल्यावर तो खूप चांगला होता, त्याच्यासारखा कोणी नव्हता असं म्हणण्याऐवजी आता या जन्मात त्याच्या कामात तरी अडथळा आणू नका, त्याला नावं ठेवू नका, तेवढंच खूप होईल. खोट्या माणसाचा मोठा आवाज खऱ्या माणसाला शांत करतो, पण खऱ्या माणसाचं मौन खोट्या माणसाला मुळात सकट उखडून टाकतं. पैसा आल्यावर तो उडवायचा नसतो, योग्य ठिकाणी गुंतवायचा असतो. नाहीतर लोकांचा माज मोडण्यासाठी खर्च केलेला पैसा एक दिवस नक्की रडवत असतो. तोंडावर गोड आणि पाठीमागं निंदा, जवळच्या लोकांचा हाच आहे धंदा. स्वतःच्या मनापेक्षा समोरच्याच्या मनाची काळजी घेणारी माणसं ही नशिबानं मिळत असतात. कष्ट आणि धाडस केल्याशिवाय स्वप्न पूर्ण होत नसतात. ज्या माणसाशी आपले विचार जुळत नाहीत त्या माणसांच्या फंदात आपण पडायचं नाही. सगळं सोडून देण्याआधी पुन्हा एकदा प्रयत्न करा. मुक्त करायचं असतं त्या पाखराला, जे पाखरू प्रत्येक घरट्याचा मोह बाळगून तुमच्या सोबत जगत असतं. आयुष्यात रडवणाऱ्या मुली या खूप भेटतील, पण जी तुमच्यासाठी रडेल तिला जपून ठेवा. प्रेमात पडण्यापूर्वी पैसे कमवा, कारण खरं प्रेम हे त्यांनाच मिळतं जे आयुष्यात यशस्वी होतात. प्रतीक्षा करणं, वेळेवर विश्वास ठेवणं हे जमलं पाहिजे, कारण योग्य वेळी योग्य गोष्टी आपल्या आयुष्यात नक्की घडतात आणि प्रत्येक गोष्टीची वेळ ही ठरलेली असते. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक तरी व्यक्ती असतेच जिच्या सोबत फोटो एकही नसतो, पण आठवणी खूप असतात.
नवरा बायकोच्या नात्यात प्रेमा एवढाच आदरही असायला हवा. एकमेकांच्या भावनांची कदर असायला हवी, विश्वास असायला हवा आणि तो जोडीदाराच्या वागण्यातून दिसायला हवा. आयुष्यात कधीही कोणाची चेष्टा करू नका, कारण त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात कोणत्या परिस्थितीचा सामना करावा लागतो हे आपल्याला माहिती नसतं. कारण जीवन हे प्रत्येकाची परीक्षा घेत असतं आणि ही परीक्षा सर्व परीक्षापेक्षा अवघड असते. वर्तमान काळ हा आखीव असल्यास भविष्यकाळ रेखीव बनत असतो. जगातली सर्वात मोठी वेदना म्हणजे आठवण. आयुष्यात जिथं जिथं आपली फसवणूक झाली तिथं तिथं आपला प्रामाणिकपणा नडला होता. दिलेली साथ, धरलेला हात कधीच गरजेपुरता नसावा. काहींना सांभाळून आणि काहींपासून सांभाळून राहिलं की आयुष्य सोपं होतं. प्रेम हे वचन देऊन किंवा बोलून नाही होत, तर त्या व्यक्तीची काळजी घेऊन किंवा अडचणीच्या वेळी साथ देऊन होतं. भेटीशिवाय औषध नसतं काही आजारांना. अप्रामाणिकपणे कमावलेला पैसा हा आजारपणावर खर्च होतो. त्यामुळं कमी कमवा, पण प्रामाणिकपणाची भाकरी खा. ऐकून घेतलं की लोक त्यांच्या बोलण्याच्या मर्यादा विसरून जातात. जिथं प्रेम असतं तिथं वाट बघायची सवय होऊन जाते. समोरच्या व्यक्तीचं म्हणणं हे पूर्ण व्हायच्या आतच आक्रस्ताळेपणा करणाऱ्याला त्याची चूक समजलेली असते, पण ती त्याला मान्य करायची नसते. खोटं बोलणाराचा आवाज हा मोठा असतो, कारण खोटं सिद्ध करावं लागतं. खरं बोलणारा सामान्य आवाजात बोलत असतो, कारण त्याला जे आहे तेच बोलायचं असतं. खोट्या पुराव्यावर खोटं न्यायालयात सिद्ध होऊ शकतं, पण नियतीच्या न्यायालयात फक्त सत्यच टिकत असतं.